आपल्यासोबत नागपूर गुन्हे शाखेचे उपायुक्त राहुल माखनीकर सर आहे। आज सर तिसरा दिवस आहे। सध्या काय परिस्थिती आहे आणि काय तपासामध्ये प्रगती झाली आहे? परिस्थिती पूर्ण नियंत्रणामध्ये आहे। तपासामध्ये 50 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। त्यांचं रिमांड कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे। 21 तारखेपर्यंत आम्हाला रिमांड मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये त्याचबरोबर आता आम्ही सायबर सेल आणि इतर जे इनपुट्स मिळत आहेत आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांवरती आमच्या गोपनीय शाखेकडून त्या इनपुटच्या आधारावर आम्ही कारवाई करतोय आणि त्याच्यामध्ये जर कोणी दोषी दिसत असेल तर ते सगळं पूर्ण व्हेरीफाय करून फक्त दोषींवर कारवाई केली जाईल। निर्दोष नागरिकावरती कुठल्याही कारवाई केली जाणार नाही। जवळपास सोशल मीडियाच्या 60 ते 70 अकाउंट्सची तपासणी केली जात आहे आणि जवळपास हिंसाचार ज्या काळामध्ये होत होता तेव्हाचे जवळपास 2000 मेसेज व्हिडिओ त्याची देखील पडताळणी केली जाते। बिलकुल करणार। त्याच्यामध्ये जर ते दोषी असतील आणि जाणीवपूर्वक जर त्यांनी केलेलं असेल तर त्याविरुद्ध सक्त कारवाई होणार। काल शांती समितीची देखील बैठक झालेली आहे, त्यांचं काय म्हणणं होतं? आता मी त्या बैठकीत हजर नव्हतो, मी फील्डवर असल्यामुळं बैठक तिकडे पोलीस भवनमध्ये झालेली होती। पण सगळ्यांची भावना एकच आहे त्याच्यामध्ये की शहरामध्ये शांती राहिली पाहिजे, कारण नागपूर एक शांततेचं शहर आहे। आजपर्यंत कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचा धार्मिक कारणावरून हिंसाचार नागपूरमध्ये कधी अनुभवला गेलेला नव्हता। त्याच्यामुळे सगळ्यांची भावना तीच आहे की शांती राहिली पाहिजे। काही महिला पोलिसांवर देखील हल्ला झाला, विनयभंग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहे। त्याबद्दल मी रात्री थोडासा बंदोबस्तात असल्यामुळं रिलीफ घेतली होती। आता ते व्हेरीफाय करू आम्ही, त्याच्यामध्ये जर तथ्य असेल ते सगळं बघून आपण जसं सांगताय तर त्यामध्येही कारवाई केली जाईल। सध्या ज्या 11 पोलीस स्टेशन क्षेत्रात संचारबंदी आहे, सरसकट आहे की जे संवेदनशील भाग आहे तिथेच आहे? जे संवेदनशील भाग आहेत तिथं संचारबंदी लागू आहे। आणि कधीपर्यंत राहणार आहे साधारण? परिस्थिती ज्या पद्धतीने आता तर पूर्ण नियंत्रणात आहे आमच्या परिस्थिती, त्या पद्धतीने आमचे वरिष्ठ जे आहेत ते सगळं व्हेरीफाय करून वरिष्ठांना आम्ही ज्यावेळेस अहवाल देऊ त्यावेळेस त्याच्यावरती ते निर्णय घेतील। सायबर पोलिसांची स्क्रीनिंग सुरू आहे वेगवेगळ्या संवेदनशील अकाउंटला घेऊन, त्या संदर्भात काय सांगाल? बिलकुल स्क्रीनिंग सुरू आहे आणि ती स्क्रीनिंग सुरू राहील। त्याच्यामधून कुठलीही आक्षेपार्ह गोष्ट जर लक्षात आली आमच्या आणि त्याच्यामधून जर दिसत असेल त्या फुटेजेसमधून तर त्यावरतीही सक्त कारवाई केली जाईल। कोणालाही यामध्ये सोडलं जाणार नाही। शहराची शांतता आणि सुव्यवस्था खराब करणाऱ्याविरुद्ध बिलकुल स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली जाईल। आरोपीची संख्या आणखी वाढली जाईल? कॉम्बिंग ऑपरेशन सुरूच आहे? सायबर क्राईमच्या माध्यमातून इनपुट्स आल्यानंतर जर त्याच्यामध्ये जर दिसत असतील की यापेक्षा वेगळे आरोपी आहेत तर बिलकुल संख्या वाढेल, का नाही वाढणार? आपण बघू शकतो की राहुल माखनीकर आहे, त्यांनी सांगितलं आहे की सायबर सेल आहे हा तपास करत आहे आणि आणखी काही आरोपी आहे त्यांचा देखील शोध घेतला जात आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।